ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले तर ललित पाटील हा काही व्याधींनी त्रस्त असल्याचं उत्तर लेखी उत्तर देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात ठेवलं। 21 ऑक्टोबर 2022 ते 22 ऑक्टोबर 2023 या कालावधी दरम्यान 2 वेळेला ललित पाटील 6 महिने 4 दिवस रुग्णालयामध्ये उपचार घेत होता अशी लेखी माहिती सादर झाली आहे। मात्र तो रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमतानं पुढची सगळी कृत्य करत होता असं आतापर्यंत तपासामध्ये स्पष्ट झालं नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या लेखी उत्तरातही म्हटलंय। तर ललित पाटीलचा मुद्दा आज विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला। ड्रग्ज प्रकरणाशी सगळं प्रकरण निगडित आहे। विधानसभेमध्ये लेखी उत्तरात देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांनी याची माहिती दिली की नेमकं काय घडलंय। तर ललित पाटील संदर्भात लेखी उत्तर सादर झालेलं आहे। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी विधानसभेत चर्चा सुरू आहे। विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक माहिती दिली। ललित पाटील हा ठाकरे गटाचा शहराध्यक्ष असल्याची। ललित पाटील ठाकरे गटाचा पदाधिकारी होता या संदर्भातली माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली आणि नेमकं काय झालं, त्यांनी कधी कुठे कसे उपचार घेतले या संदर्भातलं स्पष्टीकरण सुद्धा त्यांच्या वतीनं दिलं जात आहे। देवेंद्र फडणवीस काय म्हणाले या संदर्भात उत्तर देताना आपण पाहूया। त्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय, ललित पाटील ही जी केस आहे ही खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आली। त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट आपण सर्वांनी वाचलं आणि ते बोलले होते आणि कोर्टात मध्ये सुद्धा ते बोलले होते की मी पळून गेलो नव्हतो तर मला पुणे पोलिसांनी पळून लावलं होतं। तर त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण हे मंत्री महोदयांकडनं झालं तर बरं होईल की त्यांना कुठल्या तरी नेत्यांनी पळून लावलं होतं का पोलिसांनी पळून लावलं, एक्झॅक्टली तिथं काय झालं होतं। टास्क फोर्सचा एक मुद्दा, ललित पाटलांनी जे वक्तव्य केलं मला पळून लावलं त्याचं एक स्पष्टीकरण आपल्याकडनं मिळावं अशी विनंती। आणि त्याच्याच बरोबर जे काही हे साठे पकडले गेले त्याच्यावर अजून अग्रेसिव्ह कारवाई आपल्याकडनं केली जाणार का? पाटील यांच्या संदर्भात मला असं वाटतं की त्या केसमध्ये अतिशय कडक कारवाई करण्यात आलेली आहे। एक तर एखादा आरोपी काय म्हणतो याची क्रेडिबिलिटी नसते, पण तपासामध्ये असं कुठे आढळून आलेलं नाही। यांनी पोलिसांशी संगनमत केलं होतं आणि हे संगनमत गेले 2-3 वर्ष त्याचं चाललेलं आहे आणि त्याच्या आधारावर त्याला ज्यांनी मदत केली, पहिल्यांदा आपण असं केलं आहे की 4 पोलीस जे आपले कर्मचारी आहेत यांना आपण 311 खाली बडतर्फ केलाय आणि मी स्वतः ही घोषणाच केली आहे की ड्रग्सशी संबंधित जर थेट सहभाग कुठल्या पोलिसाचा मिळाला तर त्याला सस्पेंड करण्याच्या ऐवजी 311 खाली त्याला डिसमिस केलं जाईल आणि ती पहिली कारवाई याच्यामध्ये केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षकावर आपण त्या ठिकाणी कारवाई केली आहे। 10 लोकांवर कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। अधिष्ठात्यांवर त्यांना आपण त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे आणि आता त्यांचा जर क्रिमिनल अँगल असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल। तिथले जे दुसरे डॉक्टर होते त्यांना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे। त्यामुळे या संदर्भातली सगळी कारवाई जी आहे ही कारवाई आपण केलेली आहे। तर ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की आतापर्यंत झालेल्या कारवाईची माहिती दिली जावी आणि कुणाच्या मदतीनं ललित पाटील हा पळून गेला होता ससून रुग्णालयातनं। त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी काही महत्त्वाचे मुद्दे नमूद केलेले आहेत। ललित पाटील ठाकरे गटाचा पदाधिकारी होता असं वक्तव्य त्यांनी केलंय। ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला व्यक्ती हा कुठल्या पक्षात आहे वगैरे हे महत्वाचं नाही। अशा प्रकारचे जे क्रिमिनल आहेत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इतके दिवस ठेवलं असेल सगळ्यांवर कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं की कोणीच याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत अयोग्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।